पुढची बातमी पाहूयात। शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली आहे। त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी नेत्यांना कानमंत्र दिलेला आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेश ठाकरेंनी दिलेले आहेत। शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली। त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी नेत्यांना कानमंत्र दिलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश ठाकरेंनी दिले। यासोबतच भाजप कितीही मोठा पक्ष असला तरी त्याला घाबरू नका असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। माजी सहकारी जुई जाधव सध्या आपल्यासोबत आहे। जुई, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक झाली ठाकरे गटाच्या नेत्यांची। उद्धव ठाकरेंनी नेमके काय आदेश दिलेले आहेत, काय सूचना केल्या? आपण पाहतो की आज शिवसेनेची बैठक पार पडली आणि स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या बैठकीसाठी उपस्थित होते। सर्व आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख यांची त्यांनी एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी त्यांनी काही कानमंत्र दिले। मात्र सगळ्यात एक महत्त्वाची सूचना आणि चर्चा जी या बैठकीमध्ये झाली ती म्हणजे मनसे सोबतच्या युतीची। उद्धव ठाकरे आज बैठकीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं की काल माझ्या भाषणातून दिसून आलं आणि मी देखील या युतीसाठी सकारात्मक आहे। मात्र महाविकास आघाडीसोबत युती करायची आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी की मनसे सोबत युती करायची याचा निर्णय हा कार्यकर्त्यांनी घ्यायचा आहे। बूथ लेवलवर प्रत्येकाने याचा विचार करायचा आहे की स्थिती कशी आहे, महाविकास आघाडीसोबत युती केल्यावर आपल्याला किती जागा मिळतात आणि कसं पोषक वातावरण आहे आणि मनसेसोबत जर आपण युती केली तर मग नेमकी आपली परिस्थिती कशी आहे, किती जागा आपल्याला मिळल्या जाऊ शकतात, या सगळ्याचा अहवाल अभ्यास करायचा आहे। आणि एका महिन्यामध्ये हा जो अहवाल आहे तो एका बैठकीमध्ये देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत। त्यामुळे आता युती संदर्भात अजून एक पाऊल उद्धव ठाकरेंनी घेतला आहे आणि त्याची चर्चा आजच्या बैठकीमध्ये केली गेली। दुसरी महत्त्वाची चर्चा म्हणजे की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी घाबरून जाऊ नका, तयारीला लागा, घराघरात जा, प्रत्येकाच्या घरात जाऊन शिवसेना पोचवा आणि भाजपला घाबरू नका। भाजप कितीही मोठा पक्ष असला तरी देखील आपण तयार आहोत आणि सर्व जागांवर ही निवडणूक लढवण्यासाठी तयार राहण्याचे आदेश देखील आता उद्धव ठाकरेंनी दिले आहेत। त्यामुळे जर आपण पाहतोय की या निवडणुकीसाठी आता उद्धव ठाकरे हे पूर्णपणे तयार दिसत आहेत। आपल्या शिवसैनिकांना ते तयार करतात आणि घराघरात जाण्याचे आदेश हे उद्धव ठाकरे आपल्या सर्व नेत्यांना देत आहेत। जी शिवसेना आहे ती शिवसेना प्रत्येकाच्या घराघरात पोचवा। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो या बैठकीमध्ये घेतला गेला तो म्हणजे की लोकसभा निवडणुकीमध्ये जो विजय मिळाला आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जो पराभव सहन करावा लागला महाविकास आघाडीला, तर या दोन निवडणुका संदर्भांमध्ये जी काही मतदार यादी वाढली, मतदार कसे वाढले गेले याचा देखील अभ्यास करा असे आदेश उद्धव ठाकरेंनी त्यांच्या या नेत्यांना दिले आहेत। म्हणजे आगामी निवडणुकींसाठी आपण तयार राहू आणि जे मतदार वाढले गेले आहेत ते का वाढले, कुठे कुठे मतदार वाढले गेले, नेमके कसे वाढले गेले, या सगळ्याचा अभ्यास करून पुढच्या महिन्यात पुन्हा एकदा बैठक होईल सेना भवनामध्ये आणि या बैठकीमध्ये या सगळ्याचा अहवाल नेत्यांना देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत। निश्चित याचा अर्थ जुई, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे गट हा आघाडी किंवा मनसे या दोघांच्याही पर्यायाचा विचार करतो असं दिसून येतंय। धन्यवाद संपूर्ण माहिती करता।